नमो बुद्धाय. जय भीम. मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे यामधील 2 धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्याच्याविषयी करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनवणे यामधीलच धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे यामधीलच 3 जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सधम्म रूप पावतो. याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 3 जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सधम्म रूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबला नाही. करुणा म्हणजे प्राणीमात्र संबंधित आहे. भगवान बुद्धाने या पलीकडेही जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय? नाही भगवान, नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगू लागला. ते चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाही की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचाराची प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय? नाही, नाही भगवान. का नाही? कारण गंगेच्या पाण्याला ज्वालाग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नी विचलित न होता गंगाजवळ सारखे वाहत राहते, त्याचप्रमाणे भिक्खूंनो तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिम वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःख गोष्ट असली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती स्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदिशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चालाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसूप अशी मुलगी होती ती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतका चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकीनने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड कुठली. मोलकरीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवित नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकीने विचारले, काले तू उशिरा का उठलीस? मोलकरीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चिड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही काय, लबाड कुठली. असं तर त्या मोलकरीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते म्हणून ती तो दाखवित नाही. मी आणखी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी
फारच उशिरा उठली. मालकीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली. असे उद्गार काढून मालकीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. भोग पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या टोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की त्यात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका शिकोनी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हा त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून भगवतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेले कृत्य ही मैत्रीच्या एका पोडशाशांच्या मोलाची नाही. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून देते. ती चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका सोडशांशीही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे पुण्यर्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एका सोडशांशीही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्ष अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वच्छ चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याचप्रमाणे पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एका सोडशांशी इतकीही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनवणे यामधीलच ग धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे यामधीलच 3 जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सधम्म रूप पावतो. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनवणे यामधीलच घ धम्माला सधम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. यामधीलच 1 धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसात भेद करणारे अडसर काढले पाहिजेत. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धा.